तर नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेतच असणार. तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, ज्या मनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांचं. आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही सपोर्ट करताय, सबस्क्राईब करताय, व्हिडिओ बघताय, कमेंट करताय. त्या लोकांचं खरंच मनापासून धन्यवाद. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मी सध्या सुरतमध्ये आहे. गुजरातमध्ये सुरतमध्ये आहे मी सध्या. आणि काय सोलापूरला आले नाही. इथंच आहे अजून. हॉस्पिटलमधून सोडले पण अजून काय आलं नाही, कारण थोडासा वेळ लागणार आहे. तर चला, दुसऱ्या मजल्यावर आहे बरं का. तर आता आपण जाणार आहे मार्केटला. खालीच मार्केट आहे बरं का. बिल्डिंगच्या खालीच भेटतं सगळं. भाजीपाला काय पाहिजे ते भेटतं सगळं. पूर्ण मार्केटच म्हणजे खालीच आहे. थोडंसं पुढं गेलं की कपड्याचं मार्केट हे ते सगळं इथंच आहे, जवळच आहे. मला जायचं होतं, भाजीपाला वगैरे घ्यायचा होता, मेडिकलला जायचं होतं थोडं. इथलं काही जास्त माहीत नाही म्हणून मी काय फिरत नसते जास्त. फक्त खाली दूध भाजीपाला एवढा घेण्यासाठी येत असते. मेडिकलचं वगैरे काहीतरी असलं तर तेवढंच. बाकी काही जास्त फिरायला येतच नाही खाली, कारण फिरावं कुठं आपल्याला काय माहीतच नाहीत ना. सोबत कोण राहतं तर काय नाही वाटत, एकटं नको वाटतं फिरायला. इथं मी ह्या बाजून असं नाही आहे, नाही तर सगळं दिसलं असतं पूर्ण मार्केट. असं येताना काढते. भारी वाटते बरं का तेवढंच थोड्या वेळ बाहेर येऊन फिरून गेल्यावर. कारण बसून एवढा कंटाळा येते ना, लय कंटाळा येते. बाहेर आल्यावर तेवढंच फ्रेश वाटते, चांगलं वाटते. तर मित्रांनो, अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करत जावा. आणि आता माझ्या मिस्टरांची तब्येत काय बरी आहे, मला माहितीच आहे सर्वांना. थोडं ब्लड आणखीन पण येतेच, त्यामुळेच आम्ही थांबलेलो इथं, कारण परत येऊन तिकडं प्रॉब्लेम नको म्हणून. तर आता तब्येतीचं काय टेन्शन तर नाही येत असं, पण तरी पण थांबलोय. कशाला रिस्क तेवढ्यासाठी उगतच म्हणून. तुम्ही कोण कधी आलात का सुरतला ते पण मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आपल्या इकडची लोक जास्त इथं साड्यांचं मार्केट म्हणजे कंपन्या आहेत ना, जास्त मोठमोठ्या होलसेल कंपन्या आहेत साड्यांच्या. ते साड्या घ्यायला किंवा बस्ता बांधायला किंवा ते जे घरगुती साड्या विकणारे असतात ना, दुकानदार घरगुती साड्या विकणारे म्हणा, ते जास्त इकडं साड्या घेण्यासाठी येतात जास्त. कारण इकडं मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि होलसेल तर एकदम स्वस्त साड्या भेटतात सुरतला. साड्यांसाठी सुरत खूप फेमस आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. साड्यासाठी खूप फेमस आहे सुरत. मी तर काय आणखीन गेलं नाही बरं का, कारण मला तेवढा टाइम पण भेटला नाही जायचा. हे बघा, हे सगळं मार्केट आहे पूर्ण खाली. काय भेटत नाही असं नाही, सगळं भेटतं. काय भेटत नाही असं नाही. तेवढंच थोडंसं चांगलं वाटतं बरं का खाली गेल्यावर. वर बसून कंटाळा येते.